नमस्कार, मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिम्मीज मिल्स. तर आपण आज बघणार आहोत कैरीची आंबट गोड चटणी किंवा ह्यालाच मेथ आंबा सुद्धा म्हणतात. तर ह्यासाठी मी घेतले आहे 2 मोठ्या कैऱ्या आणि आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. कैरी धुवून झाल्यानंतर आपल्याला कैरी मीडियम शेपमध्ये कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गूळ लागणार आहे, तर त्यासाठी मी ते गूळ किसून घेत आहे. 1 वाटी गूळ लागणार आहे 2 कैऱ्यांसाठी. आणि इथे बघा ही मिम्मी सुद्धा मध्ये मध्ये करतीये. मी जे करते ते हिला सगळं करायचं असतं, त्यामुळे ही मध्ये मध्ये येतच असते. आपला आता गूळ किसून झालेला आहे. त्यानंतर गॅसवर ठेवायची आहे कढई. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून तेल टाकून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा मेथी, याच्यानंतर मेथी तडतडली की त्यानंतर टाकायचं आहे 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि थोडीशी हळद टाकून घेऊया. हळद टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कट केलेली कैरी टाकून घेऊया आणि हे छान फिरवून घेऊया. ह्याच्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ, मीठ घालून परत हे एकदा फिरवून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी आणि आपण आता हे शिजवून घ्यायचं आहे. इथे मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे 5 मिनिटे शिजवून घेऊया. छान कैरी मऊसर होईपर्यंत शिजवायचं आहे. इथे कैरी शिजून झालेली आहे, छान मऊसर झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये किसलेला गूळ टाकून घेऊया. इथे बघा मी ह्याच्यामध्ये गूळ टाकत आहे. सोबतच टाकायचं आहे 1 चमचा मिरची पावडर आणि मिरची पावडर टाकून हे मस्त आपण फिरवून घेऊया. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं हे शिजवून घेऊया. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे आणि ते आहे 1 चमचा बडीशोप. बडीशोपने ह्याला खूप छान फ्लेवर येतो. बडीशोप हातावर घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि असं चोळून घ्यायची हातावर आणि त्यानंतर आपण झाकण काढून ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. बडीशोप घातल्याने खूप छान फ्लेवर येतो. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. आणि आता आपण हे छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. इथे बघा कैरी छान मऊ घट्टसर अशी झालेली आहे.
आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊया. चला मी तुम्हाला दाखवते. इथे बघा, मस्त अशी आंबट गोड चटणी तयार आहे. तुम्ही ह्याला काय म्हणता नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.